नमस्कार. आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी. साहित्य: कारले, अद्रक, लसूण, खोबरं, चिंच, गूळ, शेंगादाणे आणि कोथिंबीर. आता आपण ह्या कारल्यांना अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे. नंतर आपण चिंच गुळाला पाण्यात टाकून घ्यायचे. चिंचेचा कोळ तयार करायचा. शेंगादाणे, खोबरं, अद्रक, लसूण, खोबरं आणि शेंगादाणे भाजून घ्यायचं आणि या तिन्हींची कूट करून घ्यायचा मिक्सरमधून. आता आपण अद्रक, लसूण, खोबरं भाजून त्याचा कूट करून घेतलाय, शेंगादाण्याचं कूट करून घेतलाय, चिंच गुळाचं घोळ बनवून घेतला. आता आपण बनवूया कारल्याची भाजी. तव्यावर आता आपण तेल टाकू. कारलं चांगलं परतून घ्यायचं. याच्यात कारलं लालसर होईपर्यंत चांगलं परतायचं. त्यानंतर आता आपण टाकू अद्रक, लसूण, खोबरं. अद्रक, लसूण, खोबरं बारीक करून घेतलेलं ते टाकू आणि छान परतून घेऊ. नंतर बारीक गॅस करून आपण हळद, लाल तिखट, गोडा मसाला टाकायचं. हे टाकून परतून घ्यायचं. त्यानंतर टाकायचं आपल्याला 2 चमचे शेंगादाण्याचं कूट. जास्त कूट टाकायची गरज नाहीये, अगदी 2 चमचेच टाकायचं. नंतर टाकायचं हे आपल्याला चिंच आणि गूळ भिजू घातलेलं आहे ते त्याचे टाकून द्यायचं आणि बारीक गॅसवर चांगलं हे शिजू द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर अगदी 5 मिनिटं झाकण ठेवायचं. ही झाली आपली कारल्याची भाजी तयार. करून पहा, खाऊन पहा, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.